टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाण्याच्या विषयी घटनेविषयी मी थोड्याफार प्रमाणात जी माहिती घेतली आहे त्यानुसार जो शेतकरी होता तो आमचा आदर्श शेतकरी होता आणि त्याने 2 वेळा आंदोलन पण केले, उपोषण पण केलेले आहेत। त्याला आश्वासनं देण्यात आली होती असं एकंदरीत मला माहिती मिळते। खरं म्हणजे मी इथे पाटबंधारे विभागाकडून सगळी माहिती अजून घेणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून, सखोल अशी माहिती मिळाली नाही। मुळात त्या माणसाचं प्रबोधन करण्यासाठी शासन कमी पडलं आहे का किंवा मग लोकप्रतिनिधी कमी पडले का हा एक इश्यू असू शकतो आणि आपण नियमाच्या बाहेर त्यांना परवानगी हवी होती का या सगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील। परंतु जर जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकारावर कारवाई होईलच। परंतु हा अतिशय चांगला शेतकरी होता, तरुण शेतकरी होता आणि दुसरी गोष्ट प्रयोगशील शेतकरी होता, त्याला पुरस्कार मिळालेले आहेत। अशा शेतकऱ्यांना आत्महत्या करणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, म्हणजे महाराष्ट्राला शोभणारी नाही। त्यामध्ये निश्चितपणे म्हणजे मला स्वतःलाही दुःख आहे आणि शासनालाही दुःख आहे, पण याच्यातून मार्ग तर काढावाच लागेल, काही ना काहीतरी मार्ग काढू आणि त्यांच्या कुटुंबियाला ठीक आहे आता भरपाई तर शासनामार्फत मिळेल त्यांना, नाही असं नाही, परंतु कुटुंबातला जो मुख्य आधार आहे तो आधार या निमित्तानं गेलेला आहे त्यांचा। त्यामुळे ते फार मोठं दुःख आहे। त्यांच्या दुःखामध्ये, कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही शासन निश्चितपणे सहभागी राहील आणि जे काही दोषी अधिकारी असतील किंवा दोषी कोणी असतील त्यावरती कारवाई करण्यासंदर्भात त्या विभागाला कळवण्यात येईल। केवळ एका साधीने संपूर्ण गावासाठी तो लढत होता, परंतु वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा कृषी विभाग कुठे कमी त्यामध्ये मुळात तो बेकायदेशीर मागणी होती का त्याची, तर ती त्याला समजून सांगायला पाहिजे होती की बा असे नियमाच्या शासनाच्या नियमात नाही, शासनामध्ये नियमामध्ये सुधारणा करावी लागेल। आणि पाण्याचं कसं असतं की पाण्यामध्ये अकाउंटेबिलिटी असते, पाणी हे आरक्षित असतं सगळ्यांचं, त्यामध्ये ॲडिशनल कोणाला जर परवानगी द्यायची असेल तर ते पाणी उपलब्धता प्रमाणपत्र पाणी उपलब्ध असलं पाहिजे। त्यामुळे नक्की काय फॅक्ट्स आहे ते मला आता सांगता येणार नाही, मी माहिती घेतली नाही। जोपर्यंत मी माहिती घेत नाही तोपर्यंत मी त्या संदर्भात सविस्तर बोलणार नाही। आणखीन एक मुद्दा साहेब, कर्जमाफीचा एक मुद्दा येतोय, अनेक शेतकरी अडचणीत आहेत राज्यामध्ये, कर्जमाफी करा अशा पद्धतीची विरोधकांची देखील मागणी नाही, मागणी सत्ताधाऱ्यांची आहे, विरोधकांची आहे। तो निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पातळीवरचा निर्णय आहे, तो माझ्या पातळीवरचा निर्णय नाही। त्यामुळे शासन कधी ना कधी तो निर्णय घेईल, त्या संदर्भात शासनाने तो निर्णय घेण्याची अपेक्षा आहे। साहेब, कळवणमध्ये बोगस पीक विम्याचे लाभार्थी जे आहे ते पश्चिम बंगालमधले असल्याचं उघड झालं होतं। या सगळ्या प्रकरणाची खरं तर चौकशीची मागणी होती आहे। नेमकं आपल्या नाही, ज्या ठिकाणी बोगस पीक विम्याच्या संदर्भामध्ये काही बाहेरच्या शेतकऱ्यांनी, बाहेरच्या व्यापाऱ्यांनी किंवा CSC सेंटर्सवाल्यांनी नावं बोगस या ठिकाणी नोंदवलेली आहेत, त्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश सुरू आहेत। अनेक लोकांना कारवाई करायला सांगितलं आहे आणि फौजदारी केसेसही काही लोकांवरती आपण या ठिकाणी दाखल केलेल्या आहे। त्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन जर तसा जर निदर्शनास आला असेल आणि तसं कोणी जर या ठिकाणी आणून दिलं तर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। बुलढाण्याची जी घटना आहे ही परत होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना काय आव्हान असणार? आणि नाही, 100% शेतकऱ्यांना फक्त माझी एकच विनंती आहे की कुठलाही आताताई निर्णय घेण्याच्या अगोदर आपण शासनाला पूर्ण वेळ या ठिकाणी देणं आवश्यक आहे, कारण शासनाला शेवटी मर्यादा आहेत। शासनाने पण कुठल्या गोष्टीला काय करावं यालाही मर्यादा असतात। परवानगी देत असताना परवानगी नियमात आहे की नाही, कसं आहे, कागदपत्र तपासणी यासाठी काही कालावधी लागतो, परंतु किती कालावधी लागतो तोही ठरला पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही धारणा सरकारची आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल, सरकार कुठे कमी पडणार नाही। अन्न नागरी पुरवठा जो खाता आहे, आता मुंडेंनी राजीनामा दिला होता, ते खाता अजितदादाच ठेवतील अशा पद्धतीचं माहिती आहे। नाही, आता तो त्यांच्या पातळीवरचा निर्णय आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल। साहेब, एक 2-3 दिवसांपूर्वी जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमचे आधीचे अध्यक्ष होते, त्यांनी असं वक्तव्य केलंय की मी काही वेगळं निर्णय जे आहे ते घेऊ शकतो, ते राष्ट्रवादीमध्ये येत आहेत असं काही संकेत मिळत आहेत का? नाही, अशा प्रकारची माझी कुठलीही माहिती नाही आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारची चर्चा नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।